हाय फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे दोडक्याची चटणी। दोडक्याच्या या शिरा काढून मागचं पुढचं देठ काढून छान असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि कढई गरम करून हे तुकडे छान असे परतवून घ्यायचे। थोडंसं तेल टाकून याला भाजून घ्यायचं। छान असे मऊ झाले की लगेच त्याच कढईमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या। त्याचबरोबर 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून छान असं भाजून घ्यायचं। नंतर तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीचा तडका देऊन त्यामध्ये कढीपत्ता टाकून बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान रंग आला की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून छान असं परतवून घ्यायचं। चिरलेला दोडका आणि मिरच्या एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची। छान कांद्याला रंग आला की ही पेस्ट घालून छान असं परतवून घ्यायचं। कांदा आणि दोडका छान एकजीव झाला पाहिजे। त्यानंतर वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून परत एकदा परतवून घ्यायचं। गॅस एकदम बारीक करून 5 मिनिटे याची वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा। झाली दोडक्याची चटणी तयार।